या ठिकाणी अत्यंत दुःखद अशा घटनेचा तपास आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना तर या गावाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. एक तर संतोष देशमुख हे अत्यंत लोकप्रिय असणारे असे सरपंच होते. गेल्या 15 वर्षापासून ही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यामध्ये होती आणि मसाजोगच्या एरियामध्ये असणारी जी काही सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनी मध्ये खंडणी मागण्यासाठी गेलेल्या लोकांनी असो सुनावणी दलित आहे बौद्ध आहे त्याला मारहाण केल्यानंतर त्यांची कंप्लेंट ही पोलिसांनी लवकर घेतली नाही नंतर घेतली असेल तर त्याच्यामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट जो आहे तो लावण्यात आवश्यक होतं. एखाद्या दलितावर जर असा हल्ला झाला असेल तर तिथं पोलिसांनी अट्रॉसिटी ऍक्ट लावला पाहिजे परंतु पोलिसांनी काही अट्रॉसिटीचा गुन्हा लावला आज मला कलेक्टर भेटले आणि एसपी नवीन आलेले माझी भेट झाली नाही या पहिल्या गुन्ह्यामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट लागला संतोष देशमुख यांची अत्यंत निगडून अशा पद्धतीची हत्या झाली आणि दिवसाढवळ्या दुपारी 3:30 वाजता त्या सेक नाक्यावरून त्यांना घेऊन गेले आणि 3 तास संतोष देशमुख यांना कुठे आजूबाजूला त्यांनी फिरवलं 6:30 वाजता त्यांची अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केलेली आहे. माणुसकीला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे. महाराष्ट्रात आंदोलन टाकणारी घटना आहे. देशातल्या लोकांना हळहळ वाटावी अशा पद्धतीची घटना आहे आणि फार मोठा कसला वाद नव्हता. अशोक सोनवणे या वॉचमॅनला आपण का मारलं विचारण्यासाठी गेलेल्या संतोष वर अशा पद्धतीने हल्ला झालेला आहे. आरोपी 4 पकडण्यात आलेले आहेत. 3 आरोपी अजूनही पकडण्यात आलेले नाही. तरी आहे की महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस आपलं CID क्राईम ब्रँच हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारी ही यंत्रणा आपली आहे. तरी सुद्धा अद्याप सगळे आरोपी पकडले जात नाही. अनेक वेळेला अनेक गुन्ह्यामध्ये कुणी हल्ला केला कोणी खून केला याची माहिती नसताना 24 तासामध्ये पोलीस त्या आरोपीला पकडून आणतात आणि या प्रकरणामध्ये आरोपींची नावं सगळी आहेत. खंडणी मागायला गेलेल्या लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते कोण लोक आहेत त्याची सगळी नावं पोलिसांकडे आहेत. परंतु अद्यापर्यंत त्यांना अटक झालेली नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार आहे मी गेल्यानंतर आणि गाव अत्यंत संतप्त आहे. बीड जिल्ह्यातील जनता अत्यंत संतप्त आहे. आपण कोणाला या प्रकरणामध्ये पाठीची घालता कामा नये. जो कोणी या प्रकरणाचा सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपले धनंजय देशमुख यांचे छोटे बंधू आहे. गावकऱ्यांची भावना आहे. मी संतोष यांच्या मातोश्रीला भेटलो त्यांच्या पत्नीला भेटलो आणि त्यांची रिॲक्शन अत्यंत जोर होती. संतोष देशमुख यांच्या पत्नीची तर भूमिका हीच होती की मला तर सांगा एवढी त्रस्त आहे की मी जाऊन त्या आरोपींना मी सबक शिकवू शकते. पोलिसांना का आरोपी सापडत नाही लवकर का लवकर त्यांची चौकशी होत नाही आहे आणि अजूनही मला वाटतं की या कुटुंबामधले त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचे बंधू आहेत त्यांची स्टेटमेंट तुमच्याकडे घेतली म्हणजे आता 22 दिवस होत आले
इन्क्वायरी सीआयडी ठीक आहे, सीआयडी असली सीआयडी पण पोलीसच आहे, पोलीस पण पोलीसच आहे. त्यामुळे सीआयडी कडे चौकशी जाण्याच्या अगोदर किती तारखेला गेली मला माहित नाही, पण पोलिसांनी ताबडतोब या कुटुंबातल्या 3-4 लोकांची स्टेटमेंट घेणं त्याला होतं. पोलिसांनी दिली पण घेतली नाही. सीआयडीला चौकशी केल्यानंतरही अद्याप यांच्या बंधूंचं फक्त आज स्टेटमेंट घेतलेलं आहे, घेणार आहे. तर त्या स्टेटमेंट मध्ये आपण स्पष्टपणे सांगा की त्या ठिकाणी गेलेली जे लोक होते ते लोक कोणाचे लोक होते, काय आपली माहिती आहे, त्या व्यक्तीचं नाव रेकॉर्डमध्ये येणं त्याचं आवश्यक आहे. कलेक्टरचं म्हणणं असं आहे की अजून काही तुमचे जबाब घेतला नाही याचे मला माहिती नव्हतं. कलेक्टरांना विचारल्यानंतर ते म्हणाले की बाबा जो सुधारणार आहे त्याला का तुम्ही घेत नाही. त्यांचं म्हणणं होतं की अजून आम्हाला तसं एवढंच मिळालं नाही, अजून कुणाच्या याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं नाही. आता मला कळलं की आपलं कोणाचं स्टेटमेंट आलेलं नाही. त्या स्टेटमेंट मध्ये आपण स्पष्टपणे नाव घेतलं पाहिजे. ते गुंड तिथे गेले होते, कोणाचे गुंड होते आणि त्या सूत्रधाराला त्याच्यामध्ये कसल्या परिस्थितीमध्ये पकडणं अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये हायदोस घालणारी ही टोळी आहे, सर्वसामान्य माणसांना त्रास देणारी टोळी आहे. या भागामध्ये काही छोटे मोठे उद्योग येत आहेत, त्या उद्योगामध्ये काय 10-20 लोकांना 5-50-100 लोकांना रोजगार मिळतो. अशा पद्धतीची दादागिरी झाली तर असं कुठलाही कारखाना किंवा